छावा क्रांतीवीर सेनेचे 12वे राष्ट्रीय महाअधिवेशन राज्यभरातून आलेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड, नाशिक येथे मोठ्या उत्साहात व दिमाखदार वातावरणात संपन्न झाला। संघटनेच्या 12 वर्षांची संघर्षमय वाटचालीचा आढावा घेत शेतकरी, मराठा, कामगार, विद्यार्थी, महिला व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आगामी काळात अधिक आक्रमकपणे लढा उभारण्याचा निर्धार या अधिवेशनातून व्यक्त करण्यात आलाय। कार्यक्रमाचे उद्घाटन उपमहापौर विलास अण्णा शिंदे यांच्या शुभ हस्ते झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते तथा मुंबई मित्र समूहाचे संपादक अभिजित राणे होते। प्रमुख पाहुणे म्हणून धर्मवीर सुनील बागुल, भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण, ॲडव्होकेट शिवाजी सहाणे, सिन्नर नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनायक माळेकर, नगरसेविका हर्षदा गायकर, साधना मटाले, नगरसेवक नितीन दातीर, शेतकरी नेते नानासाहेब वच्छाव, शिवसेना शेतकरी आघाडीचे जिल्हा प्रमुख हरिभाऊ बोडके, माजी पंचायत समिती सभापती रत्नाकर चुंबळे, छत्रपती युवा सेनेचे चेतन शेलार, सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील, दीपक हगवणे, विजय कातोरे, प्रमोद जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू न शकलेल्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दूरध्वनीद्वारे अधिवेशनाला शुभेच्छा देत संघटनेच्या सर्व आंदोलनांना व मागण्यांना आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं जाहीर केलंय। करण गायकर हे माझे लहान बंधू आहे। गेल्या 12 वर्षात संघटनेने समाजासाठी केलेल्या कार्याचा मी साक्षीदार आहे। शेतकऱ्यांच्या न्यायासाठी उभा राहणाऱ्या प्रत्येक लढ्यात मी स्वतः सहभागी होईल असे त्यांनी सांगितले। कार्यक्रमादरम्यान नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा दूरध्वनी आल्याचं सांगत करण गायकर यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याबाबत प्रशासनाने आश्वासन दिल्याची माहिती उपस्थितांना दिली। यावेळी शाहीर स्वप्नील टोंगरे यांच्या दमदार शाहिरी कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाशिक जिल्हा प्रमुख आशिष हिरे यांनी केले, तर आभार महानगर प्रमुख योगेश गांगुर्डे यांनी मानले। अधिवेशनाला शेतकरी, मराठा, कामगार, विद्यार्थी, महिला व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर अधिक व्यापक आणि आक्रमक जन आंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। समाजकारणाला सर्वोच्च प्राधान्य देत जनतेच्या न्यायासाठी छावा क्रांतीवीर सेना आगामी काळात अधिक जोमाने कार्यरत राहील असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलाय। लेगसी पुढे नेतो असं म्हणायला हरकत नाही आणि ती मला आज इथे आम्ही कोणाला सांगावं असं वाटतंय की बघा, आज छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून नेहमीच मी करण भाऊंना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला नेहमी ऐकत आले, बघत आले, परंतु आज प्रत्यक्षात बघण्याची संधी मला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळाली। खरं तर आज जो मला पुरस्कार दिलाय, या पुरस्कारामध्ये राजमाता जिजाऊंचं नाव आहे आणि निश्चितपणानं मला नेहमी वाटतं की आपण समाजासाठी जे काही काम करतो, आपण सामाजिक बांधिलकी आहोत, समाजाचं आपण निश्चितपणानं देणं लागतो, परंतु समाजामध्ये समाजातील महिला भगिनींसाठी एक एकत्र कुटुंब पद्धतीत राहत असताना, ती देखील जबाबदारी स्वीकारत असताना आम्ही जे काही समाजासाठी काम करतोय त्याच्यात कुठेतरी कोणीतरी दखल घेऊन एक सभासकीची थाप द्यावी ही अपेक्षा आम्हाला माता म्हणून, एक भगिनी म्हणून नेहमीच असते आणि ती आशा किंवा ती अपेक्षा आज आम्हाला करण भाऊच्या माध्यमातून पूर्ण झाल्याची मला इथे स्वाभिमानाने सांगावंसं वाटते की आमच्या देखील पाठीवर कोणीतरी थाप देणारा आमचा बंधू इथे आहे। समंजसपणाने भारतीय घटनेच्या आधाराने बोलतो, जसं रमेश पाटील साहेब बोलतात, दरवेळेस अधिकाराने बोलतात, पण यायलाच तयार होत नाही। तरी पण आज आनंदाची बातमी सांगतो, मगाशी जरांगे पाटील साहेबांचा फोन चालू होता, मनोज दादांचा फोन चालू होता। मनोज दादा कधीच माझा कार्यक्रम टाळत नाही, पण त्या माणसाची खरंच तब्येत बरोबर नाही। सकाळपासून मीटिंग चालू होत्या, निघत होते, 3 वाजता सांगितलं निघालो, परत त्रास झाला म्हणून रिटर्न गेले। म्हणलो काही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला योग्य वेळी बोलवायचंय। कार्यक्रमाला जाईल नाही आले, पण जेव्हा शेतकऱ्यांचा अंतिम लढा, जेव्हा मी त्या ठिकाणी उभा राहील, त्या दिवशी तुम्हाला त्या ठिकाणी यायचंय, आम्हाला न्याय द्यायचा। काय झालं काय माहित, लाईव्ह चालू आहे, जिल्हाधिकाऱ्यांचा लगेच फोन ठेवला, जिल्हाधिकाऱ्यांचा फोन आलेला आहे। त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं तुमच्या स्पष्ट मागण्या 4 सांगा। मी सांगितलं ज्या ठिकाणी अलाइनमेंट बदलायची आहे ती अलाइनमेंट बदला, पूर्ण रिंग रोडला योग्य तो मधला बाजार भावाप्रमाणे रेट जाहीर करा आणि शहरातल्या जमिनीला गुणांक 1 च्या ऐवजी गुणांक 2 लावा। एवढ्या 3-4च मागण्या आमच्या, याच्या पलीकडे दुसऱ्या कोणत्याही मागण्या आमच्या नाहीत। आम्हाला खेळवायचं काम करू नका, कारण आमची मीटिंग काल अशी तो होणार होती। या ठिकाणी मी गिरीश भाऊंना नम्रतेने सांगतो, मी त्यांचा फार आदर करतो। मी कधी गिरीश भाऊंच्या विरोधात कधी अपशब्द आजपर्यंत बोललो नाही, पण या व्यासपीठावरून सांगतो, गिरीश भाऊ, दराड्यांना पाडणं तुम्हाला वाटलं सोपं आहे आणि गीतेंना निवडून आणणं त्याच्यापेक्षा सोपं आहे। त्या धुंदीत राहू नका आणि शेतकऱ्यांना फसवू नका।
उपस्थित असलेले उद्याचे भावी आमदार आणि खासदार या सर्वांच्या साक्षीने आपल्या सर्वांचं मी छावा क्रांतीवीर सेनेचा एक छावा म्हणून सहर्ष स्वागत करतो. खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी या ठिकाणी आजपर्यंत महाभारत अनेक वेळा पाहिलं असेल. आता आपण म्हणाल की महाभारताचा उल्लेख या ठिकाणी करण्याचं कारण काय, तर करण आपलं नाव करण आहे, परंतु मला वाटतं की तो करण हा शब्द कर्ण या नावाचा अपभ्रंश झालेला आहे. आणि आपण बघितलेलं आहे की महाभारतातील तुमची आमची सर्वांची सर्वात लाडकी व्यक्तिरेखा जी होती ती म्हणजे कर्ण, जो मित्रत्वासाठी अगदी प्राणपणाने लढतो. त्याचं आयुष्य हे शापित म्हटलं जातं. शापित याच्यासाठी की त्याने मित्रांसाठी स्वतःचं राज्य बलिदान केलं, मैत्री टिकवण्यासाठी साक्षात श्रीकृष्ण भगवानांचा प्रस्ताव धुडकावला आणि ज्या ज्यावेळी आपल्याला जे काही द्यायचं असेल ते देण्यासाठी ज्यावेळी त्यांची कवच कुंडलं सुद्धा मागितली गेली, ती कवच कुंडलं सुद्धा कर्णांनी दिली. तसंच देण्याचं सामर्थ्य हे करण गायकर यांच्यामध्ये आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्या सर्वांसमोर आता त्यांनी अतिशय मोठं आंदोलन, जे जन आंदोलन आहे, जिथं आमदार खासदारांनी स्वतः पुढाकार घेऊन ते संपूर्ण चळवळीत या ठिकाणी कायम त्यांच्या बरोबर आहे. आणि निश्चितपणे आता किती दिवस करणने एक क्रांतिकारी कार्याच्या भूमिकेत काम करावं, तर त्याला एक राजकीय शिष्टाचार मिळावा याकरता निश्चितपणे मी आणि आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. शिवाजी साहेबांनी पोटतिडकीने सांगितलं की आता या एक्सपान्शनमध्ये कुठेतरी लोकसभेला या ठिकाणी नाशिकला नाशिक ग्रामीण आणि नाशिक शहर असे 2 लोकसभा मतदारसंघ होणार आहेत. तिकीट मिळणं न मिळणं, पण आपण सगळ्यांनी निश्चितपणे करणच्या मागे एका चांगल्या हेतूने त्याला राजकीय ताकद, राजकीय बळ मिळालं पाहिजे. जेव्हा करणला बळ मिळेल त्यावेळेस संघटनेला बळ मिळेल, संघटनेला ज्यावेळेस बळ मिळेल त्यावेळेस आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना बळ मिळेल. आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी ज्या विश्वासाने आपण करण गायकर या नावाच्या मागे पूर्ण ताकदीने उभे आहात, तुमचे जे काही स्वप्न आहे ते करणच्या माध्यमातून सगळे स्वप्न करण तुमचे पूर्ण करेल. आम्ही सगळे करण बरोबर आहोत आणि करणला खाली पडायला देणार नाही. कदाचित वेळ लागेल, टाईम मॅटर्स, कदाचित आता वेळ जातोय. आपल्याला करण क्रांतिकारी भूमिकेत बऱ्याच ठिकाणी आक्रमक बोलतो, आक्रमकतेने वागतो, बऱ्याचदा कुठेतरी माणसांची मनं दुखवतात. पण मी तुम्हाला एक गोष्ट ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.